बंडखोर अपक्ष उमेदवारांसोबत चर्चा करण्यासंदर्भात आता बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। मवियाची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाची चर्चा झाली। अर्थातच ती बंडखोर अपक्षांसोबत चर्चा करण्याबाबत समजतंय। अर्थात या निवडणुकीमध्ये बंडखोर आणि जे अपक्ष आहेत त्यांना अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण तेवढ्या संख्येने बंडखोर आणि अपक्ष निवडून येण्याची शक्यता अधिक आहे आणि म्हणूनच मवियाकडनं ही खेळी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। तर महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही जवळपास सारखीच मतं मिळत असल्याचा एक्झिट पोल आपण बऱ्याच ठिकाणी बघितलेला आहे आणि त्यामुळे किंग मेकर ठरणार आहेत ते अपक्ष आणि बंडखोर, आणि त्याचमुळे आता महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू झालेली आहे पुढच्या रणनीती संदर्भात। बैठक संपल्यानंतर मवियाचे नेते थेट मातोश्रीवर पोहोचलेत। यात संजय राऊत, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरातांचाही समावेश आहे। मातोश्रीवर हे तिन्ही नेते दाखल झाले आणि अशातच जयंत पाटलांसंदर्भातली मोठी घडामोड। जयंत पाटलांकडे मवियाचं सारथ्य असणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे। त्याला एक दृश्य कारणीभूत ठरलंय। नक्कीच एकाच गाडीतून महाविकास आघाडीचे सर्व नेते बैठकीसाठी पोहोचले आणि त्यावेळेस ही गाडी जयंत पाटील चालवत होते आणि त्याचमुळे आता महाविकास आघाडीचं सारथ्य जयंत पाटील करणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेल्या आहेत। जयंत पाटलांच्या शेजारीच संजय राऊत देखील बसलेत। मागच्या सीटवर आहेत बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील।